2-3 महिन्यापासून या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या कामाच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये जो काही श्रेयवाद सुरू आहे याबद्दल या ठिकाणी वस्तुस्थिती नेमकी काय आहे यासंबंधी मी आपल्याला माहिती सांगणार आहे। गेले 2-3 महिन्यामध्ये जे काही फलटण तालुक्यामध्ये जी काही विकास कामं पूर्वीची विकास कामं सुरू होत आहेत त्याच्याबद्दल विद्यमान आमदार श्रेय घेत आहेत। आता कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो। काल फलटण एसटी डेपोमध्ये 10 नवीन बसेस आल्या आणि त्याचं त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला। खरं तर ही एसटी डेपोमध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे। 21-22 सालापासून हे मी मागणी करतोय। त्या काळामध्ये अनेक बैठकाही झाल्या। रामदास साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या, परंतु त्या तत्कालीन शासनानं धोरणात्मक निर्णय कुठला घेतला नव्हता। आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेमध्येही काम केलं, विरोधामध्ये काम केलं आणि त्यावेळेला मी बसेसची मागणी केली होती, परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळं ते काम अर्ध्यावर राहिलं। आत्ता जे 10 बस आपल्या एसटी डेपोला आल्या त्यामध्ये हे काय फलटण एसटी डेपोसाठी फक्त बसेस आल्या असं नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या एसटी डेपोमध्ये ह्या बसेस आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। आणि याचं कारण म्हणजे शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला आणि सगळ्या एसटी डेपोमध्ये जिथे बसेसची आवश्यकता आहे तिथं त्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। खरं तर ह्या अशा नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही। गेल्या 30 वर्षामध्ये रामदाससाहेब असतील, मी असेल, आमच्या काळामध्ये अनेक वेळा या एसटी डेपोला बसेस आलेल्या आहेत, पण त्याची आम्ही प्रसिद्धी कधीही केली नाही। परंतु काल 10 बसेस आल्या आणि या 10 बसेस जणू काय आमच्याच पत्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं। ते काय अशी बसेस येणं उपलब्ध करून देणं ही काय कारवाई ही काय 4-2 दिवसामध्ये होत नाही। आज पत्र दिलं की 1-2 दिवसामध्ये बसेस आल्या असं होत नाही। ते फार पूर्वीपासून आमचं ते मागणी होती आणि आवश्यकता होती। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कालचे काय वक्तव्य विद्यमान आमदारांनी केलं ते म्हणजे फलटण बस डेपो एक बारामतीच्या सारखा करणार, निश्चितपणे करायची हरकत नाही, चांगली गोष्ट विकासाची केली पाहिजे। परंतु याच्या आधी आपण जर बघितलं फलटण डेपो आजची आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी बरेचसे काम झाले। आजच्या काळामध्ये आपण 4-5 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणचं काम केलं, पेव्हिंगचं काम केलं आणि आज आपण जर एसटी डेपो आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी आपण सुधारणा झालेल्या दिसून येते आणि तिथं पाणी साठवलं होतं। आज तशी परिस्थिती नाही। वेगळा बारामती एसटी जाण्यासाठी वेगळा तिथं आगार किंवा वेगळी जागा तिथं पलीकडची वाढवून तिथं आपण ते एसटी छोटा डेपो सुरू केला। त्यामुळं आजची परिस्थिती डेपोची अतिशय व्यवस्थित आहे। आता याच्यापेक्षा आणखी सुधारणा करणं मान्य आहे मला। शेवटी सुधारणा काही थांबत नाही, आणखी सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी ते करावे। त्यांना संधी लोकांनी दिली, त्यांनी ते काम करावं, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु फुकटचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांची दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे।